आज इथं किती भाकरी बनवणार आहेत तुम्ही? नमस्कार मंडळी, आज मी चाललोय कुळधरण या गावाला. फायनली मंडळी मी आलोय कुळधरण इथल्या सुपेकर वस्ती येथे, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. चला तर मंडळी, आज इथं विचारलं नेमका काय कार्यक्रम आहे. नमस्कार. नमस्कार. आज इथं काय कार्यक्रम आहे? जागरणाचा कार्यक्रम आहे आज. बर, आणि कोणाचा कार्यक्रम आहे? राजेंद्र सुपेकर. बर, चला तर मग मंडळी यांना विचारूयात नेमकं इथं किती बोकडं आहेत आणि किती किलो. होय, काय नाव आहे तुमचं? मनोज जगताप. आणि इथं किती बोकडे आहेत आज? आज 5 बोकडे. आणि किती किलो असणार आहे साधारण? साधारण 130 किलो मटन आहे. आणि किती लोकांचा कार्यक्रम आहे? 1,500 लोकांचा आहे. बर बर. आणि इकडे तुम्ही मंडळी बघू शकता, चुलीवरती गरम गरम भाकरी बनवायचं चालू आहे. चला तर मंडळी, मग नेमकं आज इथे काय बनवणार आहेत आणि आचार्य कोण आहेत ते विचारूयात. नमस्ते. नमस्ते. इथं आचार्य कोण आहे तो? ठीक आहे ते ड्युटी आचारी. बर बर बर, चालतं. होय, नमस्ते. नमस्ते. आचार्य तुम्हीच आहेत का? आम्ही स्वतः आचारी ड्युटी. बर बर. काय नाव म्हणले तुमचं? माझं सतीश ड्युटी आचारी. बर बर. आणि आज इथं काय बनवणार आहेत तुम्ही? आज इथं मटण बनवणार आहे. दळी बंधूचे जे मसाले आहेत ना ते टाकून चवदार चुलीवरचं चटकबाज मटण बनवणार आहे. काय बोलतोय? हो, तरी दळी बंधूंच्या मसाल्याने? दळी बंधूचे मसाले आणि त्यांच्या इथनच का बरं आणले तुम्ही मसाले? एक नंबरचे मसाले आहेत आणि मसाल्यामुळे भाजी टेस्ट आणि चवदार लागते आणि उत्कृष्ट. बर बर बर, चालतं चालतं. आणि मंडळी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी यांनी दळवी बंधू मसाले राशीन यांचे मटन मसाले आणलेले आहेत, कारण या दळवी बंधूंच्या मटन मसाल्याला एक नंबरची क्वालिटी आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते राशीनच्या दळवी बंधूंचे स्पेशल घरगुती बनवलेले मटन मसाले. आणि मंडळी हा आहे दळवी बंधूंचा स्पेशल मटन मसाला. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, हे मटन शिजवायसाठी या टोपामध्ये यांनी टाकलेलं आहे. आणि ही दळवी बंधू यांची हळद त्यामध्ये टाकलेली आहे. हळद एकदम धमक, हळद एकदम भारी टेस्ट. आणि वय ही किती किलो आहे मटन? 135 किलो. बर बर बर. आणि मंडळी तुम्ही बघू शकता, 135 किलो मटन आहे. हे मटन आळणी बनवण्यासाठी टाकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे दळवी बंधू यांची 35 वर्षांची घरगुती मसाले बनवण्याची परंपरा आहे. चला तर पाहूयात आपण राशींच्या दळवी बंधूंचे मटन मसाले कशा पद्धतीने वापरणार आहेत. तुम्ही बघू शकता, यांनी दळवी बंधूंचे सर्व प्रकारचे मसाले यामध्ये टाकलेले आहेत. या ग्रेव्हीला एक नंबर अशी तरी आलेली आहे. आणि थोड्याच वेळात या मटन रश्श्याला जबरदस्त अशी उकळी फुटलेली आहे. थोड्याच वेळात नाथखोळा असा चुलीवरचा मटन रस्सा तयार झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, या ठिकाणी लगेच जेवणासाठी पंगत बसलेले आहे. त्यांना विचारत आपण की कसं झालंय मटन रस्सा, कसं झालंय कालवण, कसं झालंय कालवण, कसं झालंय कालवण, कसं झालंय मटन रस्सा. तर मंडळी, दळवी बंधूंचे मसाले खरेदी करण्यासाठी या नंबरला संपर्क करा.